सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते। तर बऱ्याच ताई म्हणतात की खूप मेसेज करून सुद्धा रिप्लाय मिळत नाही। तर अशा वेळी बघा, तुम्ही एकदाच मेसेज करता आणि तुमचे मेसेज खाली गेलेले असतात, त्यामुळे तुम्हाला पुन्हा पुन्हा रिपीट मेसेज करावा लागेल। तुम्हाला रिप्लाय नक्की मिळेल, कारण मेसेजेस खूप असतात बरं का, त्यामुळे रिप्लाय मिळत नाही। याचा अर्थ असा नाही आहे की तुम्हाला मी रिप्लाय देत नाही, पण तुम्ही काय करता, एकदा मेसेज करता आणि तुमच्यावरती भरपूर मेसेज ऑलरेडी पडलेले असतात, त्यामुळे तुम्हाला रिप्लाय मिळत नाही। पुन्हा पुन्हा मेसेज करा, तुम्हाला रिप्लाय मिळेल, ऑर्डर बुक करता येईल। तर बघा, बऱ्याच ताई ऑर्डर करतात। आता ही ताईंची ऑर्डर आहे, चिंचवड पिंपरीच्या ताई आहेत। त्यांनी असं छान असं पानवेल ताट घेतलंय, त्यासोबत बघा खूप सुंदर अशी कासव डिश घेतलेली आहे। त्याचबरोबर ही कबशी घेतलेली आहे पितळेची, खूप जड आणि भरीव आहे। तुझं कशी आहे कबशी? कशी आहे? किती छान आहे, एकदम जड आहे आणि स्वामींना चहा वगैरे ठेवायला अगदी छान। त्याचबरोबर बघा, ताईनी कासव डिश म्हणजे सगळे हे जे ब्रासचे ताईनी साहित्य घेतलंय, पूजा साहित्य, ते सगळं जड आहे। ह्याच्यामध्ये तुम्ही अगदी धनलक्ष्मी कुंचन सुद्धा तुम्ही ठेवू शकता सेवा करताना। तर आता बघा, हा धनलक्ष्मी कुंचन हा सिद्ध केलेलाच आहे। तर खूप सुंदर अशी कासव डिश आणि पानवेल डिश ताईंनी आपल्याकडे ऑर्डर केलेली आहे। ज्यांना हवी त्यांनी लवकरात लवकर ऑर्डर करा। त्याचबरोबर बघा, ताईंची ऑर्डर आहे पानवेल कासव डिश, त्याबरोबर ताईंनी फुलदाणी म्हणजे ही परडी आहे फुलांची, सगळ्यात जाड आणि खूप चांगल्या क्वालिटीची ही परडी आहे, ही सुद्धा ताईंनी ऑर्डर केली। त्याचबरोबर ताईंनी कमळगट्टा माळ ऑर्डर केली आणि अजून एक ताईंची स्फटिकची माळ आणि बाउल स्टँड वाटी आहे, तर ती आपल्या पॅकिंगमध्ये येतच आहे। तर अशी ताईंची ऑर्डर आहे। तर प्रत्येकाचे प्रश्न असतात, तर तुम्हाला सांगितल्याप्रमाणे पुन्हा पुन्हा मेसेज करा। तुम्ही कमेंट करता त्याच्यापेक्षा इकडे येऊन मेसेज करा की आमची ऑर्डर आहे, अशी अशी आहे। तुमच्या प्रत्येकाची ऑर्डर घेण्याचा आमचा प्रयत्न चालू आहे। तुम्हा सर्वांनाच माहिती आहे की आपलं वेबसाईटचं काम अजून थोडंफार बाकी आहे, कारण कसं आहे की 1000 लोकांना किंवा तुम्हाला रिप्लाय करणं शक्य नसतं एका वेळी, त्यामुळे समजून घ्या। कारण तुमच्या अगोदरचे पण काही पेंडिंगमध्ये मेसेजला असतात बरं का, लाईनमध्ये, त्यामुळे पुन्हा पुन्हा मेसेज केला तरच रिप्लाय मिळेल, कारण आमच्या हातात नाही आणि शक्य नाही आहे एका वेळेस 1000 ताईंना आम्ही मेसेज करू। आणि काही काही ताईंचे तरी कसं असतं माहिती आहे का, तुम्ही ऑर्डर चेंज नका करू, कारण तुमची टोटल किंवा तुमची ऑर्डर घ्यायला भरपूर वेळ जातो। प्राईस सांगा, तुम्हाला शिपिंग सांगा, त्याच्यामध्ये काय होतं, अगदी तुमची ऑर्डर बुकिंग होण्याच्या वेळेला येते त्यावेळेस तुम्ही ते सगळं चेंज करता, त्यावेळेस तुम्हाला पुन्हा एकदा ते चेंज करायला ऑर्डर देण्यासाठी वेळ द्यावा लागतो। आणि त्याच्यानंतर तुमच्यानंतर एक दुसरा जण पण मेसेजसाठी आमची वाट बघत असतो की आम्हाला रिप्लाय मिळेल। त्यामुळे एकदा ऑर्डर केली की त्याच्यामध्ये तुम्हाला चेंज करता येत नाही, कारण मग कसं होतं, शिपिंग चेंज होतं, त्याची प्राईस चेंज होती, म्हणजे बऱ्याचशाच गोष्टी चेंज कराव्या लागतात। त्यामुळे जी पण ऑर्डर द्याल तुम्ही वेळ घ्या, पण विचार करून द्या। त्याचबरोबर बघा, ऑर्डरची एक लिस्ट बनवा जेणेकरून तुम्हाला लवकर बुकिंग करता येईल। तुम्ही व्हॉट्सअपला चॅटिंग करा, एक मायना बनवा, धनलक्ष्मी कुंचन, चांदीच्या लवंगा, श्रीफळ, पंचरत्न, 2 गोमती चक्र, 2 कवड्या, केसरी नागरबत्ती, गुलाब अत्तर, अशी एक तुम्ही लिस्ट बनवा तुमच्या ऑर्डरची आणि तुम्ही पाठवून द्या, जेणेकरून तुम्हाला पटकन आम्हाला शिपिंग सांगता आणि ॲड्रेस पाठवायचा आहे। हे सगळं जेव्हा तुम्ही आम्हाला लिस्ट पाठवा त्याच्यामध्ये तुमचा पिनकोड आणि तुमचा ॲड्रेस पण पाठवा, जेणेकरून कसं तुम्हाला ऑर्डर करायला त्रास होणार नाही, तुम्हाला रिप्लाय लवकर मिळेल आणि तुमची ऑर्डर लवकर बुक होईल। प्रत्येकाने एक लिस्ट बनवा, प्ले लिस्ट, तुम्हाला काय काय हवं आहे, तुम्हाला रेट तर सगळ्याचे ऑलरेडी, तुम्हाला जे जे हवं ते लिस्ट पाठवा, त्या लिस्टचे तुम्हाला रेट दिले जातील, त्यातून तुम्ही करेक्शन करा, जे जे हवं ते पुन्हा एकदा लिस्ट बनवून पाठवा आणि तुमचा लिस्टमध्ये ॲड्रेस मेन्शन करा, जेणेकरून तुम्हाला तुमचं किती साहित्य आहे, जसं की 1 किलोपेक्षा जास्त असेल तर 1 किलोपेक्षा जास्त शिपिंग चार्ज लागतो। त्यामुळे तुम्ही अशी लिस्ट बनवा आणि लिस्टसोबत ॲड्रेस पाठवायला विसरू नका। ॲड्रेस पाठवला तर तुमचं लवकर बुकिंग होतं, त्यामुळं तुम्ही सुद्धा थोडाफार सपोर्ट करा, सहकार्य करा आणि विश्वास ठेवा। तुमचा विश्वास खूप महत्त्वाचा आहे। बऱ्याचशाच ताई पूर्ण लिस्ट पाठवतात, आत्तापर्यंतचा जो आमचा अनुभव आहे, त्यांना जे जे प्रोडक्ट हवे त्याची ते लिस्ट बनवतात छान आणि आम्हाला पाठवतात, त्यामुळे त्यांची ऑर्डर त्यांना लवकर मिळते आणि बुक होते। काही काही ताई काय करतात, रोज रोज उठतात, मेसेज करतात, गेल्या 6 महिन्यापासून मेसेज असतात, पण कधीच काही बुक करत नाहीत। तर मग काय होतं, तुमच्या अशा मेसेजमुळं घेणाऱ्या वर्गाला आम्हाला रिप्लाय करणं होत नाही, कारण प्रत्येकाला अर्धा 1 तास द्यावा लागतो, त्याच्यानंतर पॅकिंगला अर्धा तास जातो, 1 तास जातो, जशी ऑर्डर असेल तसे। त्यामुळे बघा, तुम्ही पण समोरच्या वेळेचं महत्त्व जाणा, तुम्हाला जे हवं
अगदी तुम्ही लिस्ट बनवून पाठवा आणि रिप्लाय मिळत नाही असं होत नाही. एकदा रिप्लाय केला की तुम्हाला कधीच एकदा मेसेज केला रिप्लाय मिळणार नाही. तर तुम्ही एकच मेसेज करता. आता काय काय ताई नुसतंच हाय करतात, हाय ताई, हॅलो ताई, मग अशाला रिप्लाय काय करणार सांगा बरं. आणि कसं असतं की आमची टीम आहे ते तुमची ऑर्डर घेत असतात. त्यामुळे तुम्ही डायरेक्ट श्री स्वामी समर्थ ताई मला ह्या वस्तू हव्या आहेत आणि माझा हा ॲड्रेस आहे, तुम्ही मला कुरिअर चार्ज आणि पेमेंट सांगा, तर लगेच तुमची ऑर्डर घेतली जाते. पण कसं असतं तुम्ही दुसऱ्याचाही वेळेचा थोडाफार विचार करा आणि तुम्हाला जे हवं त्याची एक लिस्ट बनवा आणि आम्हाला शेअर करा. तर सर्वांना आता तुम्ही धनलक्ष्मी कुंचन बघा 2 ह्याच्यामध्ये आपल्याकडे उपलब्ध असतात. तर आता जो आहे अवेलेबल तो तुम्ही ऑर्डर करा. असं म्हणू नका की आम्हाला तो प्लेनच पाहिजे, असंच पाहिजे. कारण कसं असतं सेवेला महत्व आहे आणि त्या चिन्हांना महत्व फार आहे बरं का. त्यामुळे आपल्याकडे जे धनलक्ष्मी कुंचन आहेत ते बुक करण्याचा प्रयत्न करा. तो मागचाच आम्हाला हवा, आम्हाला तसाच हवा असं कुणी करू नका. कारण कसं होतं मग तुमची ऑर्डर मिळायला तुम्हाला वेळ होतो आणि तुम्ही म्हणता की रिप्लायच करत नाही. असं नाही की कारण तुम्ही एक जणच नाहीये, असे 10 ते 20 हजार लोक लाईनीमध्ये असतात. त्यांना पण पूजा साहित्य घ्यायचं असतं. त्यामुळे दिवसातून 1000 लोकांना रिप्लाय करणं शक्य होत नाही. जे लिस्ट बनवून पाठवतील आणि त्यांचा ऍड्रेस मेन्शन करून लिस्ट असेल त्यांची, त्यांना लवकर बुकिंग करता येतं. त्यामुळे तुम्ही सहकार्य करा, कोणताही गैरसमज करून घेऊ नका. आता एक कमेंट आली की UK पर्यंत सामान पोहोचलं पण भारतातल्या भारतात रिप्लाय मिळत नाही. त्या ताईंचे पण मी मेसेज चेक केले, फक्त हाय शीतलताई, हाय शीतलताई अशाने तुमची ऑर्डर बुक होत नाही. कारण कसं आहे की वेळेचं महत्व तुम्ही जाणा. तुम्ही जर पूर्ण आम्हाला लिस्ट पाठवली आणि पुन्हा मेसेज करा, कारण तुमचा एक मेसेज शोधत पुन्हा कोणी बसत नाही. तुमचा मेसेज पुन्हा करा तर तुम्हाला रिप्लाय नक्की मिळेल. तर तुम्हाला समजलं असेल की कसं बुकिंग करावं लागेल. आणि अजून एक गोष्ट, धनलक्ष्मी कुंचन सोबत काय येतं, धनलक्ष्मी कुंचन सोबत फक्त कुंचनचीच प्राइस सांगितली जाते, बाकीची रत्नांची प्राइस वेगळी आहे. धनलक्ष्मी कुंचनची आम्ही एक लिस्ट बनवली, त्या लिस्टमध्ये जे तुम्हाला हवं ते तुम्ही टाईप करून पाठवा. तुमच्या जसं परिस्थिती असेल तसं तुम्ही ते सामान परचेस करू शकता. अगदीच काही नाही, तुम्ही कवड्या घ्या, गोमती चक्र घ्या, त्याच्यानंतर तुम्ही पंचरत्न घ्या, तुम्ही पोळा घ्या आणि गुंज घ्या, तरी सेवा चालू करा. जसं तुम्हाला शक्य असेल तसं तुम्ही पूजा साहित्य खरेदी करू शकता. पण तुम्हाला जे हवं ते मेन्शन करा की धनलक्ष्मी कुंचन 2 कवड्या, 2 गोमती चक्र, 5 गुंज, 1 पोळा, त्याचबरोबर 1 चांदीचा शिक्का, 1 पंचरत्न, असं लिस्ट बनवा आणि तुमचा ॲड्रेस टाका. ॲड्रेसनुसार पिनकोड, मग तुमची ऑर्डर लगेच इन्स्टंट बुक होते. तर तुम्हाला समजलं असेल की कसं बुकिंग करावं, किंवा तुमचा वेळ किमती आहे, आमचा वेळ किमती आहे. त्यामुळं तुम्हाला ज्यांना घ्यायचं आहे त्यांनी प्राइस विचारा. आणि तुम्ही कमेंटमध्ये प्रत्येक वेळेस विचारता की ताई प्राइस किती आहे. तुम्हाला सांगू का, मागच्या वेळी आपल्याकडे जवळपास 6000 कुंचन आले होते आणि मागच्या वेळी ऑफर होती 980ची. तो तुम्हाला सांगितलं ऑफरमध्ये बुक करा, तेव्हा कोणत्याच ताईने बुक केले नाही, कारण ती ऑफर होती. कारण खूप मोठ्या क्वांटिटीमध्ये ते आम्ही बनवून घेतले होते, 6000 कुंचन होते. त्यामुळे तुम्हाला ऑफर आम्ही डायरेक्ट दिली. पण प्रत्येक वेळेस ऑफर असेल असं नाही, ऑफर असते तेव्हा त्या ऑफरचा लाभ घेत जा, तेव्हा बुकिंग करत जा. आता जो कुंचन आहे तो 1150 प्लस कुरिअर चार्ज, आणि त्याच्यातली रत्न आहेत ती वेगळी असतील. त्यामुळे तुम्हाला फक्त कुंचन घ्यायचा की तुम्हाला चांदीची रत्न घ्यायची, कसं असतं चांदी ही लक्ष्मी मातेला प्रिय आहे. जसं की चांदीचं कमळाचं फूल, चांदीच्या छोट्याशा अक्षदा, चांदीचं, त्याच्यानंतर बघा आपल्याकडं शिक्का मिळतो तो शिक्का, त्यासोबत चांदीच्या लवंगा, म्हणजे जे तुम्हाला शक्य आहे तुम्ही ते घेऊ शकता. जबरदस्ती नाहीये, फक्त सेवा सातत्याने करा. तुम्ही जे सेवेत सातत्य असेल तर तुम्हाला त्या सेवेचं फळ मिळतं. ज्या ताईंना धनलक्ष्मी कुंचनचा अनुभव आलाय त्यांनी कमेंटमध्ये अनुभव शेअर करायचा आहे. कारण कसे तुम्हाला हे धनलक्ष्मी कुंचन विधिवत पूजा करून सिद्ध करून पाठवलेले असतात. आणि अजून एक ताईंची कंप्लेंट होती की कुंचनला हळदी कुंकू आमच्या दिसलंच नाही. तर काय होतं, आमची टीम आहे, कधी कधी पॅकिंग रॅपिंग मध्ये कुंकू पुसलं जातं, कारण इथं 6 ताई पॅकिंगचं काम करतात. त्यामुळे असं नाही की प्रत्येकाचं कुंचन सिद्ध होतो. आता वंदना काकू सांगतील पॅकिंगचं काम सगळं मॅनेज करतात की कसं होतं. ताई, कुंचनचे ऑर्डर जेव्हा आम्ही देतो तेव्हा सगळे कुंचन इथं आल्यानंतर आम्ही पहिल्यांदा चेक करतो की ते व्यवस्थित आहेत की नाही. ते व्यवस्थित आहेत हे बघितल्यानंतरच आम्ही त्यांची विधिवत पूजा करतो. पूजा करताना महालक्ष्मी स्तोत्र मंत्र सगळं म्हटलं जातं. त्याच्यामध्ये अक्षदा टाकता, हळदी कुंकू त्याला आम्ही लावतो. पण जेव्हा आम्ही ती घेऊन पॅकिंग करतो तेव्हा आज मी एकटीच नाही आहे, इथे आम्ही 6-7 जणी मिळून पॅकिंग करतो. तर तेव्हा ते पॅकिंग करताना प्रत्येकीचे हात लागले जातात, पेपरमध्ये रॅप केलं जातं. ते रॅपिंग करताना ते हळदी कुंकू पुसलं जातं. पण त्याचं तुम्ही काहीही मनाला वाईट वाटून घेऊ नका की बाबा माझ्या कुंचनला हळदी कुंकू नाही.
तर त्याची पूजा केली की नाही, तो सिद्ध केलाय का नाही, अशी शंका तुम्ही घेऊ नका. कारण कुठलीही गोष्ट सिद्ध केल्याशिवाय, त्याची पूजा केल्याशिवाय आम्ही ती पॅकिंग करायला घेत नाही. मग ते श्रीयंत्र असो, रुद्रयंत्र, त्याचीही सेवा केली जाते, कुंचन असो, हे प्रत्येकाची सेवा करून विधिवत सगळं त्याचं करून मगच आम्ही ती वस्तू पॅकिंगला घेतो. तेव्हा जर काही चुकून राहिलं गेलं असेल किंवा त्याच्यात बाबा अक्षता नाही आहे, फुलं नाही, तर चुकून ते होऊन जातं की पॅक करताना इकडे तिकडे सांडून जातं. तर तुम्ही ते मनाला लावून नका घेऊ की माझं बाबा कुंचनची पूजा नाही झाली, असं नाही. प्रत्येकाच्या कुंचनची श्रीयंत्राची पूजा होऊनच मग आम्ही ते पॅकिंग करतो. त्यामुळे तुम्ही निश्चिंत राहा. प्रत्येक वेळी कुंचनांची साग्र संगीत आणि व्यवस्थित पूजा केली जाते. श्रीसूक्त म्हणून, श्रीसूक्त, लक्ष्मी सूक्त म्हणून त्याला सिद्ध केलं जातं. त्यांना अक्षदा, फुलं, हळदी कुंकू, गंध यांनी त्याची षोडशोपचारे पूजा करून त्याला सिद्ध करून तुमच्यापर्यंत ते पोचवलं जातं. श्रद्धेने आणि भक्तीने तुमच्यापर्यंत पोचवलं जातं. आणि ज्यांच्या घरी हे चाललं आहे त्यांची भरभराट व्हावी, त्यांना ऐश्वर्य, आरोग्य, समाधान, शांती प्राप्त व्हावी म्हणून आम्ही त्या प्रत्येक कुंचनाची आम्ही मनापासून मनोभावे पूजा करून तुमच्यापर्यंत पोचवत असतो. नक्की तुम्ही त्याचा अनुभव घ्या आणि आम्हाला कळवा. आम्ही जेव्हा पॅकिंग करतो त्यावेळी एखादी वस्तू राहते, त्यावेळी तुम्ही असं समजू नका की ते आमच्याकडून चुकून राहते कधीतरी, तर आम्ही ते नेक्स्ट ऑर्डरच्या वेळी तुम्हाला पाठवून देऊ. आणि हो, तुम्ही जेव्हा ते उघडता त्यावेळी ओपनिंगचा व्हिडिओ पाठवून देत जा, म्हणजे आम्हाला कळेल की एखादी वस्तू तुमची राहिलेली आहे, ते आम्ही पुढच्या ऑर्डरला तुम्हाला पाठवून देऊ. अवश्य. पण व्हिडिओ मात्र प्रत्येकाचा असायलाच पाहिजे, त्याशिवाय आम्ही ती वस्तू पाठवू शकणार नाही. दिवसातून 30-70 आमच्या ऑर्डरी असतात, त्यामुळे आम्ही प्रत्येकालाच सांगू शकत नाही की बाबा एखादं चुकून जातं आमच्या हातात. त्यावेळी तुम्ही ओपनिंगचा व्हिडिओ पाठवा, आम्ही ते पाहून तुम्हाला पुढच्या ऑर्डरच्या वेळी पाठवून देऊ. एखाद्याने ओपनिंग केल्यानंतर तुम्ही जेव्हा पॅकिंग उघडता, ओपन करता, त्याच्यामध्ये एखादं मटेरियल एक्स्ट्रा आलं असेल तुम्हाला, तर ते सुद्धा तुम्ही प्रामाणिकपणे रिटर्न करा. जसं आम्ही म्हणतो की बाबा आमच्याकडून चुकलं राहिलं तर आम्ही रिटर्न तुम्हाला पाठवू, तसं तुम्हीही तुमच्याकडं काय आलं एक्स्ट्राचं तर तुम्हीही रिटर्न करा. आणि हा आपला प्रामाणिकपणा सगळ्यांच्याकडेच असतो. त्यामुळं हे काही सांगण्याची गरज नाही. पण मी एक सांगते जनरली की बाबा काही एक्स्ट्रा आलं तर तुम्हीही पाठवा, आमच्याकडून काही राहिलं तर आम्हीही पाठवू. अशाही काय ताईंचं काही व्हिडिओ आलेला आहे की त्यांच्याकडे एक्स्ट्रा केलेलं आहे, बाबा चांदीच्या वस्तूसुद्धा कधी कधी चुकून एक्स्ट्रा केलेले आहेत, तर त्यांनी तो एक स्वामी सेवेकरी म्हणून, एक प्रामाणिकपणा म्हणून त्या गोष्टी आम्हाला पुन्हा रिटर्न पाठवलेले आहेत. तर त्यांचा प्रामाणिकपणा करा. एक स्वामी सेवेकरी म्हणून स्वामींनी आपल्याला हेच सांगितले की जे आहे आपलं जेवढं आहे तेवढंच आपलं आहे, जे नाही जास्तीचं आलंय ते आपलं नाही आहे, तेव्हा ते आपण रिटर्न करा. एखाद्याकडे जर चुकून अगरबत्ती एक्स्ट्रा गेली तर त्या विचारतात ताई बऱ्याचशा की आम्हाला रिटर्न म्हणजे एक्स्ट्रा आलेलं आहे तर आम्ही काय करू. तर आम्ही अगरबत्ती वगैरे एक्स्ट्रा आलेली असेल तर आम्ही सांगतो की बाबा ठीक आहे, नका रिटर्न करू किंवा नका पैसे देऊ, की तुम्ही स्वामींना वापरा, असंही आम्ही सांगतो. जे बाबतीत रिटर्न घेतो असं नाही, काही गोष्टी आम्ही एक्सेप्ट पण करतो, सेवा म्हणून पण देतो. एखाद्या म्हणजे काही ताईंची परिस्थिती नसते, तर प्रत्येकाची वेळ परिस्थिती ही वेगळी असते. मग त्यावेळेस त्यांनी सांगतात की बाबा मला एवढी स्वामी मूर्ती हवी आहे, तर त्यांच्या बजेटमध्ये जर बसत असेल तर देतो. पण काही वेळा बजेटच्या बाहेर जाऊन सुद्धा आम्ही ती मूर्ती त्यांना देतो. पण याचा अर्थ असा नाही होत की बाबा खूपच मोठी मूर्ती आहे आणि ती तुम्ही आम्हाला ताई फ्री द्या किंवा कमी द्या, असं नाही होत ना. जे आमच्या बजेटमध्ये आहे तेवढं आम्ही करतोच. पण तुम्ही तुमच्याकडून बाबा जेवढं होईल तेवढं आपण स्वामींच्या कार्यासाठी करतोय ना, मग सरळ हाताने आपण पण जे प्राईज आहे ती द्या. आणि असं मेसेज करा. आमचा शुभम सांगतोय वस्तू ज्या पाहिजे वस्तू करतो ना पाहिजे ना
व्हॉट्सअपला मेसेज करा. हे शुभम आमचं सगळ्यांवर लक्ष ठेवतो, सगळे कुरिअर बाहेर नेऊन ठेवतो, तर तुम्हाला रिप्लाय मिळत नाही. काकू किती कामाचा लोड आहे सांगा सगळ्यांना. कामाचा लोड भरपूर आहे सध्या, खूप आहे. आम्ही एवढ्या 7 जणी आहे तरी सुद्धा आम्ही कमी पडतो. टीम म्हणून आम्ही वर्क करतो, पण बऱ्याचशा गोष्टीमध्ये कमीपणा पण होतो. त्या ह्याच्यामध्ये तुम्हाला रिप्लाय देणं किंवा तुम्हाला तुमच्या कमेंट्सला उत्तर देणं किंवा एक काही कारणाने राहून जात असेल तर ते तुम्ही समजून घ्या. म्हणून तुमचं जर जे काय असेल तर तुम्ही व्हॉट्सअपला वारंवार तुम्ही रिप्लाय करत राहा. म्हणजे ती मेसेज करत राहा. तो मेसेज कधी ना कधी जर तुमचा बघून त्याला रिप्लाय हा मिळणारच, ह्याची गॅरंटी. तुमच्या जे काय ऑर्डर असेल, जी काही तुमची ऑर्डर असेल तर ती व्हॉट्सअपला एक लिस्ट करा. तुम्हाला बाबा जे काय हवं आहे, कुंचन सेवा हवे तर कुंचन सेवेचं जे सगळं साहित्य असेल ती एक लिस्ट बनवा आणि ती लिस्ट तुम्ही व्हॉट्सअपला सेंड करा. आणि त्यातून पण आम्ही तुम्हाला शिपिंग चार्ज वगैरे सगळं रिप्लाय करू. पण त्यातून एखाद्या मेसेजला रिप्लाय नाही आला तर नाराज नका हो. तुम्ही वारंवार प्रयत्न करत राहा, एक ना एक दिवस तुमच्या रिप्लायला मिळणारच. असं नाही होणार की रिप्लाय तुम्ही केलाय आणि तुम्ही मेसेज केला आणि त्याला आम्ही रिप्लाय दिलाच नाही, असं होणार नाही. भरपूर मेसेजेस असतात, ते बघेपर्यंत तुमचा मेसेज खाली येऊन जातो, वर येऊन जातो. त्यामुळं थोडंसं राहून जातं. पण तुम्ही नाराज न होता पुन्हा मेसेज करत राहा, म्हणजे तुम्हाला ते सगळं मिळून जाईल. बोला. तुमच्याकडून नेहमी कमेंट्स येतात की पॅकिंग चांगलं आहे, त्यामुळे आमचा खूप उत्साह वाढतो, आम्हाला प्रोत्साहन मिळतं चांगलं काम करायला. कारण हे भगवंताचं काम आहे, त्याची सेवा आहे आणि तुमचीही भक्ती, तुमचं प्रेम आमच्यावरचं पाहून आम्हाला खूप आनंद होतो आणि आम्ही अजून उत्साहाने कामाला लागतो. असेच चांगले मेसेज करत जा, आम्हाला प्रोत्साहन देत जा, जेणेकरून आमच्या हातून भगवंताचं हे कार्य चांगल्या रीतीने स्वामींच्या कृपेने पार पडावं आणि तुम्हाला अगदी आमच्याकडून योग्य आणि व्यवस्थित पॅकिंग करून वेळेवर पोचावं एवढीच आमची अपेक्षा आहे. प्राजक्ताबद्दल तेव्हा ऐकून आम्हाला खूप छान वाटतं. तुम्ही फक्त ताईंच्या बद्दलच नाही बोलत, तर एक तुमची मैत्रीण म्हणून तुम्ही आमच्याबद्दल सुद्धा बोलता. ह्याचं आम्हाला खूप म्हणजे कौतुक वाटतं की बाबा आपण काय कस्टमर किंवा मालक अशा ह्याच्यानी बोलत नाही, तर आपण एक मैत्रिणी आहोत, समदुःखी आहोत. प्रत्येकाला काही ना काहीतरी आहे ते कुठेतरी व्यक्त होतो आणि त्याच्यातून आम्ही तुम्हाला जसं हे करतो तसं तुम्हीही आम्हाला प्रोत्साहन देता की आमचे धन्यवाद मानता, आम्हाला तुम्ही चांगले कमेंट्स करता. हे ऐकून आम्हाला भरून येतं, म्हणजे खूप छान वाटतं. आणि अशाच कमेंट्स देत राहा. असंच आमचंही म्हणजे आमच्याबद्दलही बोला, आम्ही तुमची चांगली रीतीने सेवा करू. जे तुमचे मटेरियल आहे ते व्यवस्थित तुमच्यापर्यंत पोहोचवू. काही चूक झाली तर आम्हाला सहकार्य करा, आम्हाला चांगले कमेंट्स करून आम्हाला सांगा, जेणेकरून पुन्हा आमच्या हातून त्या चुका होणार नाहीत. आम्ही आमच्याकडून जितकं चांगलं सर्व्हिस देता येईल, जितकं प्रेमाने आणि हे करू आम्ही करत जाऊ. त्याच्यामध्ये तोही भरपूर मदत करतो. प्राजक्ता शुभम बरोबर वरचे कमेंट्स ऐकून आम्हाला खूप आनंद होतो. असंच आमचं प्रोत्साहन वाढवत जा आणि आम्हाला सहकार्य करत जा. तुमचे धन्यवाद असं म्हण काकू. स्नेहा काकू तुमचे आभार. हात जोड श्री स्वामी समर्थ असं म्हण. हा स्नेहा काकू तुमचे आभार. हा त्यांनी माझ्या मिस्टरांचं पायाचं ऑपरेशन झालेलं आहे, ते खूप आजारी असतात, त्यांना चालायला प्रॉब्लेम आहे. पण तुमचं मी कमेंट्स वाचल्या की माझ्यासाठी एका ताईंनी देवाकडे प्रार्थना केली, स्वामींकडे प्रार्थना केली. मला खूप आनंद वाटला, कारण तुमच्या सगळ्यांच्या शुभेच्छा जे आहे ते त्याच्यामुळे त्याच्या पुण्याईच्या जोरावर माझ्या मिस्टरांना आता थोडंसं ते चालू लागले आहेत. आणि अजून असंच प्रार्थना करत जा आणि त्या पुण्याचा साठा असेल तर त्यावर आम्ही नक्कीच तरुण जाऊ. त्या स्वामींच्या कृपेने आमचं त्यातून हे व्हावं, उत्कर्ष व्हावा एवढीच माझी इच्छा आहे. तुम्ही असेच चांगले कमेंट्स करत राहा. हे पहा, देवाची इच्छा असेल आपल्या
कर्माने आपल्याला जर असं आई होऊ शकले नाही तर देवावर विश्वास ठेवा, भगवंतावर विश्वास ठेवायचा, पूर्ण स्वामींवर विश्वास ठेवा. नक्की तुम्हाला त्याबद्दल निगेटिव्ह विचार कधी करायचे नाही. अध्यात्म असेल, अध्यात्म ज्ञान असेल, चांगले विचार त्यातून चांगले विचार येतात आणि लोक सकारात्मक विचार मनात यायला लागतात आणि त्या देवाचा आशीर्वाद झाला तर कोणतीही गोष्ट सहज शक्य होऊ शकते. म्हणून त्या भगवंताचं प्रार्थना करत जा आणि तुमच्या याला नक्की यश येईल. श्रद्धा ही खूप आणि भक्ती ही खूप महत्वाची आहे. ती चांगल्या मनाने, चांगले विचार आणि चांगल्या याने तो भगवंत स्वतः तुमच्याला काहीच कमी करणार नाही. तुमच्या सगळं मनासारखं होईल आणि असंच सगळ्यांवर विश्वास ठेवून, भगवंतावर विश्वास ठेवून आपलं चालणं कधी सोडायचं नसतं, त्याच्यावर सोपवायचं आणि आपण चालत राहायचं. नक्की यश आहे. आता तुम्ही आई होऊ शकला नाही मग तुम्ही दुःखी आहे का? नाही. नूतन काकूला मूल नाहीये पण त्या जगतायत, मिस्टरांना सांभाळतायत, तुम्हाला किती दुःख व्हायला पाहिजे? मग नाही, कारण मी अध्यात्मात आहे ना, मला त्याचं कसलंच दुःख नाहीये. कारण देवाचं नाव घ्यायचं, सगळ्यांचं चांगलं चिंतलं ना की मनात कधीच वाईट विचार येतो. भगवंत सुद्धा सहाय्य करतो तुमचं. आणि आता समजा तुम्हाला आई होता नाही आलं, आता काकूंना शुभम आहे, काकू प्रत्येकाच्या आयुष्यात कमी जास्त असतं ना, प्रत्येकाच्या आयुष्यात चढ उतार. तुम्ही वाईट वाटून घेता का शुभम असं आहे मग मी का जगू? मी जेव्हा आम्हाला डॉक्टरांनी सांगितलं की तुमचा मुलगा असा आहे, त्या क्षणी मी म्हटलं की बाबा देवाला असं वाटतं की ही जी आहे ही सक्षम आहे, ही ह्या मुलाचा सांभाळ करू शकते आणि मी पुण्यवान आहे म्हणूनच माझ्या पदरी असा मुलगा जन्माला आला. हे मला असंच वाटतं आणि मी असंच म्हणून घेते की कुणाच्या पदरी नाही ना, देवाने दिला हा मूल. देव परीक्षा घेतोय. देवाला वाटलं की मी आहे खंबीर, की ह्या मुलाचं मी करू शकते म्हणूनच मला त्यांनी निवडलंय. कदाचित शुभमच्या रूपात कोणते तरी भगवंत पण असू शकतात, तुमची परीक्षा होते. सेवा घडायची अशी असेल की देवाला वाटत असेल की याच्या रूपामध्ये मी जाऊन ही माझी सेवा करते की नाही, माझं व्यवस्थित करते की नाही, हेही देवालाही बघायचं असेल म्हणून देवानी असं मूल जन्माला घातलं असेल. पण मला त्याचं कधीही वाईट वाटलं नाही किंवा मला त्याचं कधीही सगळ्यात जास्त लाड ह्याचाच होतो सगळीकडं. का रे शुभम? मामा, मावशी, बहीण आणि इथं पण सगळ्यांचा लाडका आहे. काल नूतन काकू गेल्या, त्यांच्या मिस्टरांना हॉस्पिटलमध्ये न्यायचं होतं म्हणून 3 वाजता त्यांच्या मागं शोध होता. सगळ्यांना जीव लावतो. का रे तुझी प्राजक्ता दीदी काळजी घेते की नाही? चहा, बिस्किट, सगळ्यांचा लाडका आहे. शुभम नाही आला तर करमत नाही. का रे शुभम? आणि काकू शुभम मी कुठं थांबत नव्हता ना, पण इथे चांगला रोळला आहे. स्वामींची परीक्षा घेतली ना तुम्हाला कामाला ठेवताना? काकू शुभमला घेऊन आले ते आपल्याकडं आणि ते म्हणले माझा मुलगा असा आहे, किती वर्ष, 22 वर्षाचा. मग विचार केला घ्यावं की नको, पण नंतर विचार केला की स्वामींची पण ही परीक्षा होती माझ्यासाठी की काकूंना शुभम सोबत आपल्याकडे घ्या. जसं की नूतन काकू आहेत, प्राजक्ता आहे, तिला बोलता येत नाही, ऐकता येत नाही, ती पण एक परीक्षा होती. पण हे सगळे चांगले भेटले. काकू प्राजक्ता काम खूप छान करते. नाही, खूपच छान. जर तिला ऐकायला येत नाही पण तिला बोलता येतं, आपण जे सांगतो ते तिला व्यवस्थित समजतं आणि सगळं व्यवस्थित काम करते. म्हणजे कुठलाही बोलता येत नाही पण तिला असं तोंडाचे हे कळतात, हावभाव कळतात, हावभाव कळतात, त्याच्यावरती ओळखते. सगळे प्रामाणिक आहेत. खूप छान आहे. मी तर इथं जॉबला लागायच्या आधी 3 दिवस जॉब चालू होता, अखंड जॉब चालू होता आणि म्हणजे मला नोकरीची गरज होती. माझ्या मिस्टरांची लागोपाठ ऑपरेशन झालेली आहेत त्यामुळं. आणि मला पूजा बस स्टॉपवर त्यांना दवाखान्यातच घेऊन चालले होते आणि मला समोर पूजा भेटली. म्हटलं पूजा मला बघ ना कुठे जॉब असेल तर ग, मला गरज आहे. 3 दिवस माझा अखंड जॉब चालू होता. म्हटलं देवा माझी कसोटी आहे, तू बघ, तुझ्या जे मनाला येईल ना ते कर, मी पण हरणार नाही. मी सतत जॉब चालू ठेवला आणि मला पूजा भेटली आणि इतकी चांगली माणसं, इतक्या चांगलं असं मिळेल असं मला स्वप्नातही वाटलं नव्हतं. खूप आध्यात्मिक वातावरण. शीतल मॅडम, ताई आणि सर की मी मालक आहे कधीच नाही आमच्याशी इतके छान राहत. इतकं असं वाटलं सगळे, मला विश्वासच बसत नाहीये की आलेल्या सांगितलं हे आमचं काहीच नाही, सगळं स्वामींचं आहे. हे देवाचाच आशीर्वाद आहे, हे स्वामींची कृपा आहे. म्हणतात ना स्वामींची कृपा, तीही कृपा आहे. ह्या दोघांच्या रूपाने भगवंतानीच मदत केली, स्वामींनी मदत केली.
हे मला विश्वास आहे की हे सगळं स्वामींच्या कृपेने झालेलं आहे. मी सांगताना पण सांगते, इथं कोणी मालक नाही, कोणी बॉस नाही, जे आहे ते स्वामींचं आहे. तर आपण स्वामींच्या कार्यासाठी भेटलो आणि बघा ना, ज्याला गरज आहे ते स्वामींनी मिळून ह्या स्वामींची सेवा करतात. तुम्ही स्वामींना नोकरी मागितली, प्राजक्ता, हे सगळे जे आले ते स्वामींनी पाठवले. त्याच्यामध्ये बघा वेगळा कोणी का नाही आला, कारण स्वामींची इच्छा तोच इथं येतो. तर काकूही गुरुवारच्या दिवशीच आमच्याकडे आल्या शुभमला घेऊन. गुरुवारी शुभम आणि काकू आपल्या घरी, म्हणजे त्याशी म्हटलं स्वामी कोणतरी अभिषेक नंतर चांगले आम्हाला भेटू दे. मग काकू आणि शुभम आला. का रे शुभम, स्वामी म्हणले का जा तू शीतलताईकडं? हा, शुभमसाठी आले, त्यामुळे शुभम पण काम करतो. स्वामींची कृपा ते हे सगळे स्वामींमुळे जमलेत बरं का. आता बरेच लोक आपल्यावरती खूप काकू खूप जळतात, त्रास होतो त्यांना, कारण त्यांच्या दुकानचा निगेटिव्ह कमेंट, त्रास देणं. आता कालच एक लेडीज म्हणली मी स्वामी बोलतोय असं समजा, एकच कुंचन पाहिजे पण तो नव्हता. पण इतकं काय काय बोलली ना की असंच आहे तसंच आहे, पण ती हे बघत नाही की आपलं काम काय आहे, कार्य काय. दुकानात पण ह्या गोष्टी मिळतात, सगळेच मिळतात. अशी ही लोक असतात ना, अशी असावी, त्यामुळे की नाही कळतं की आपला व्यवसाय म्हणजे खूप चांगलं चाललंय. अशी लोकही असावी. निंदकाचे घर असावे शेजारी. कॉपी पण करतात लोक खूप काय, त्यामुळे आपली प्रगती असं समजायचं. कसं प्रत्येकाचं नशिबातलं प्रत्येकाला स्वामी देतात, त्यामुळे कोणत्या गोष्टीचं आम्ही कधी वाईट काकू आपल्याला आजपर्यंत ऑर्डर कमी नाही पडल्या, आम्हाला घेता येत नाहीत, आम्हाला आज वेळ पडत नाही, त्यामुळे स्वामीने दिलेला आम्हाला स्वामींचीच कृपा आहे आमच्यावरती. आमच्या घरात स्वामी साक्षात बसले, ते सगळे बघतात स्वामींना कुठले कपडे पाहिजे, काय घालायचंय. अशीच प्रगती. मिठाई स्वामींना रोज येते आपल्याकडं. आणि आमच्या सर्वांचे आशीर्वाद शीतलताईंना आणि सरांना पूर्ण आहेत. त्यांची अशीच उत्तरोत्तर प्रगती होत जावो आणि स्वामींची अखंड कृपा त्यांच्यावर राहावो, हेच आम्ही भगवंताला मानतो. आता काकू पण स्वामींचं करतात, आता शुभमसाठी वगैरे, पण काकूने स्वामींचं चरण नाही सोडलं का काकू. विश्वास पाहिजे गुरुवरती, श्रद्धा महत्वाची आहे. का रे शुभम, तुला परीक्षा घ्यायला पाठवली स्वामींनी आमची सगळ्यांची. हा, काम करतात का सगळे? कोण कोण काय काय काम करतं? आमचा शुभम हिरो आहे, बघा बघा. छान छान कपडे लागतात स्वामींसारखे त्याला, रोज रोज नवीन आवरून यायला लागतं. चला सगळ्यांना श्री स्वामी समर्थ म्हणते. थांबा. अनन्याश्चिंतयन्तो मां ये जनाः पर्युपासते तेषां नित्याभियुक्तानां योगक्षेमं वहाम्यहम्. स्वामी म्हणतात अनन्य भावानी जो मला शरण येतो त्याचा योगक्षेम, त्याचा सर्व मी निवारण करतो. त्याची संकट, त्याची दुःख आणि त्याच्या प्रत्येक याच्यात मी त्याच्या सोबत असतो. हे भगवंत श्रीकृष्णांनी 9व्या अध्यायात सांगितलेला आहे. हा श्लोक आहे, हा स्वामींच्यासाठीच आम्हाला पूर्ण त्याचं सहकार्य आहे. आणि स्वामींवर खूप भक्ती आणि श्रद्धा आहे. अशीच राहो. स्वामी आहेत आणि मैं गया नाही जिंदा हूँ स्वामींनी सांगितलेलं आहे. जळी स्थळी काष्टी पाशानी सगळीकडे तो आहे आणि तो भरलेला आहे आणि तो राहणार आहे. तो आमच्या सोबत आहे, आम्हाला विश्वास आहे. श्री स्वामी समर्थ. सर्वांना समजून घ्या. तुमच्या बऱ्याच प्रश्नाची उत्तरं ह्या व्हिडिओमध्ये मिळाली असतील. जे निगेटिव्ह कमेंट करतात तेही हा व्हिडिओ बघतील, कारण कसं असतं माहिती आहे का, प्रत्येकाच्या भाग्याचं नशिबाचं ज्याचं त्याला मिळतं. हे स्वामींनी दिले आम्हाला, स्वामींचा कृपा आशीर्वाद आहे. त्यामुळे कोणी काय म्हणतं, कोणाला काय वाटतं किंवा आम्ही कसं काय देतो ते आम्हाला माहिती आहे, कारण हे आम्ही आध्यात्मिकच साहित्य देतो. प्रत्येकाच्या डेली नीड्स आहेत, असं वेगळं काही आम्ही करत नाही. आणि ज्याला जिथं पटतं त्याने तिथं घ्यावं. काय काकू, कोणालाही कसली जबरदस्ती नाही. आता या सगळ्या अगरबत्त्या नेतात, त्यांच्या नातेवाईकांना देतात, तर आपल्याला क्वालिटी आहे, सर्व्हिस पण आहे. हे सर्वजण सुद्धा अनुभव घेत आहेत, जसं की अगरबत्ती असेल नॅचरल आहे, कशी आहे. त्यामुळे कसं आहे, ज्याला जे वाटतं, ज्यांनी जिथून घ्यायचं तिथून घ्या. फक्त कसं असतं, आपण दुसऱ्याला वाईट बोलून, दुसऱ्याला निगेटिव्ह कमेंट करून, दुसऱ्याचं वाईट करून आपलं चांगलं होत नाही, कारण तुमचा कर्मभोग तुम्ही दिवसेंदिवस वाईट करत चाललेला असता. त्यामुळं ज्यांना बघवत नाही, जे जळतात, ज्यांना खूप काय वाटतं ते हे व्हिडिओ नक्की बघतील, कारण खूप लोकांना आत्तापर्यंत ब्लॉग रिपोर्ट केलेला आहे. तर त्यामुळं मी कोणत्या गोष्टीचं टेन्शन घेत नाही, कारण हे आम्ही सगळं स्वामींचं कार्य करतोय. आम्ही सगळे स्वामींमुळं आज एकत्र आलोय.
त्यामुळे आम्हाला खूप स्वतःचा अभिमान वाटतो की आम्ही वाईट कामासाठी आमची निवड केली नाही स्वामींनी, एका चांगल्या कार्यासाठी स्वामींनी निवड केली आणि त्यांच्या कृपेमुळे शक्य झाले. स्वामींच्या कंतटोपासून स्वामींच्या मूर्तीपासून हे सगळं आमचं. काकू आपल्याकडल्या मूर्त्या तुम्ही पॅक करता, किती भरीव असतात, 1 फुटाच्या किती जड असतात? खूप छान असतात, भरीव असतात आणि आम्हाला रॅप करताना कळतं की बाबा मूर्ती कशी आहे ते. त्यामुळे तुम्ही कुठे काही बघितली क्वालिटी, मूर्ती, मटेरियल किंवा बनवण्याची पद्धत, कलर पण छान असतो. कलर पण आमचा. आणि आम्ही सगळ्या मूर्त्या स्वतः आम्ही अशा बघतो आणि रेखीव असतात हो मूर्ती, किती छान भाव असतात. कलर जातोय का? गेलेला नाहीये, सगळ्या मूर्त्या चांगल्या असतात. चेक करून पाडताय, सगळ्या पुसतात अगोदर मूर्त्या. त्यामुळे कसं आहे, सेम जर तुम्हाला कुठं काही दिसत असेल तर तुम्ही बिंदास्त घ्या, तुम्हाला जिथं परवडतं, जिथं आवडतं तर घ्या, जबरदस्ती नाहीये. पण तुम्ही जेव्हा दुसऱ्याला कमेंट करता किंवा दुसऱ्याला जेव्हा मन दुखवतं तेव्हा तुम्ही 100 वेळा म्हणजे आम्हाला किंवा देवाला घाबरू नका, कर्माला नक्की घाबरा. तर सर्वांना पुन्हा एकदा श्री स्वामी समर्थ. शुभम कसा? जय जय. सगळे जप म्हणतो, सगळे मंत्र म्हणतो की नाही कुंचन सिद्ध करताना. ओम श्री महालक्ष्मी देव्याय नमः. शाळा चालू आहे शुभमची, प्राजक्ताची. तर चला पुन्हा एकदा तुम्हाला श्री स्वामी समर्थ. सपोर्ट करा, विश्वास ठेवा, सर्वांना ऑर्डर मिळतील.